ही टीम योगा टीम बुद्ध गया, नालंदा, अयोध्या त्याचबरोबर अनेक प्रेक्षणीय धार्मिक स्थळांच्या भेटीसाठी चाललेली आहे. पाय सर्व आहेत आणि काही गाडीत पण चढले. याच्या अगोदर पण मी त्यांचा व्हिडिओ काढलेला आहे. तर पाय सर्व आपल्याला बाय म्हणजे हे करतात. तर यांच्या उत्साहाची मी दाद देतो पहा. आणि एवढं सर्व जग निसर्गाने निर्माण केलेलं आहे तर आपण त्याचा आस्वाद घ्यावा. आणि भारत ही अशी भूमी आहे, भारतातली प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक स्वरूपातून निर्माण झालेली आहे. भारतातल्या दिवाळी सणाचा युनेस्कोनं वारसा यादीमध्ये समावेश केलेला आहे. नालंदा विद्यापीठ ते जगातलं सर्वात मोठं विद्यापीठ होतं. तिथं जगातल्या प्रत्येक देशातले विद्यार्थी शिकायला यायचे, परंतु ते विद्यापीठ नंतर जाळलं गेलं. तरी सुद्धा काहीतरी त्याच्या स्मृती, त्याच्या आठवणी आजच जिवंत आहेत, म्हणून अवशेष आहेत. तर मला या सर्वांना पुन्हा वारंवार विनंती करायची आहे की तुम्ही तिथून काहीतरी अवशेष आणा. म्हणजे ते विद्यापीठ जरी जळलं पण ते विद्यापीठ ज्यांनी निर्माण केलं ते लोक, त्यांचा DNA तुमच्या आमच्यात आजच जिवंत आहे. म्हणूनच आम्ही आज विज्ञानाची लेकरं म्हणून आज सर्व जगामध्ये स्वाभिमानाने जगू शकतो. मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे. तुम्हाला परत प्रवासाच्या शुभेच्छा. खूप धन्यवाद आणि लवकरच भेटू. 8 दिवसानं कधी भेटू हे सांगा. 8 तारखेला कुठं भेटू हे सांगा. मी वेळात वेळ काढतो आणि इथे येतो. ठीक आहे.